आज अचानक निघालंय आणि पोचलंय आपल्या कोकणातल्या सुंदर देवगड बीचवर। तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या तेजा देवगडला जायचं ठरवलंय आणि सकाळी 7:30 वाजता घरातनं वाटेक लागलंय। आणि खूप खास गोष्ट म्हणजे पूर्ण प्रवास लालपरीनच केलंय। घराकडनं कणकवलीत आणि कणकवलीतनं देवगड 2-2.5 तास बसने ट्रॅव्हल केलंय आणि थैना पुढे रिक्षेने गेलंय। ऍक्च्युली मी देवगड बीच आणि रॉक गार्डनला खूप वेळा येऊन गेलंय, पण जेव्हा इलंय तेव्हा संध्याकाळचा इलंय, सनसेटलाच। पण असा एवढ्या लांब बीच वरती बसने मी पहिल्यांदाच इलंय। लवकर इलेले तरी पण ऊन तर लागतच होता, पण त्यापेक्षा जास्त माझी एक्साइटमेंट होती। हय्या रॉक गार्डनवर उभा राहून समोरचं ह्यो अथांग समुद्र, वारो आणि लाटांचो आवाज ह्या सगळ्या बघूनच माझं बसने स्ट्रगल करून इलेलो थकवो सगळं क्षणात गायब झालो। हय थंय फोटो काढत खूप वेळ फिरलंय आणि नंतर माका एका ठिकाणी सावली दिसली, थंय जाऊन बसलंय। हय देवगड रॉक गार्डनला जसे फोटो काढू खूप पॉइंट तशी एका ठिकाणी सावली पण हय येऊन शांतपणे बसलंय, पाणी वगैरे पियालंय आणि त्यानंतर हयच शांत बसून राहलंय। हय लाटांच्या आवाजामुळे आणि वाऱ्यामुळे ऊन तर जाणवतच नव्हता। आणि मंडळी, ह्या रॉक गार्डनला फोटो काढूसाठी पण खूप छान जागा आहेत। मीही थोडा वेळ फोटो काढलाय आणि फोटो काढून झाल्यावर ह्या पॉइंटला येऊन पोहोचले। इथे सावली पण होती आणि इथून पूर्ण बीचचा व्ह्यू भेटत होतो। आणि थंय उभा राहून फोटो वगैरे काढून झाले आणि त्यानंतर नजर पडली ती या कुत्र्यावर। भैया डॉगेश भाईला तर अजिबात जाग नव्हती, मस्त बीचची हवा एन्जॉय करत तो झोपलेलो। म्हटलं या डॉगेश बाईला झोपू देत, ते काय डिस्टर्ब नको म्हणून मी हे वरती जिने चढून इलंय। वरती इलंय आणि हयना पूर्ण रॉक गार्डन आणि बीच दोन्ही दिसत होता। वरती जास्त वेळ न थांबता मी रिटर्न येऊन आधी फ्रुटी घेतलंय, मस्तपैकी फ्रुटी पियालंय आणि थोडा वेळ बसलंय। म्हटलं बसूया आणि नंतर आपण बीचवर जाऊया। हे पायरे उतरत उतरत मी बीच वरती येऊन पोहोचलंय। उन्हामुळे वाळू तर खूप तापलेली आणि ती चपलात गेली तरी पायात चटके बसत होते, म्हणून मी पाण्यात पाय बुडूक पण पुढे जाऊक नाही। बीच वरूनच चालत चालत गेलंय आणि मस्तपैकी झाडाखाली जाऊन बसलंय। थोडा वेळ बसलंय आणि त्यानंतर म्हटलं जेवून घेऊया, आणि सोमवार असल्यामुळे सगळा व्हेजच खाऊचा होता। व्हेज थाळी ऑर्डर केलंय आणि ह्यो बीचचो व्ह्यू एन्जॉय करत मस्त जेवून घेतलंय। जेवून झाल्यावर ऑर्डर केलेली ही बासुंदी तर खूप छान टेस्टला होती। चला तर आता पेट पूजा झालेली, थोडा वेळ परत हयच बीचच्या समोर झाडाखाली बसलंय आणि 3 वाजता इथून निघूचं ठरवलेलंय। ह्या बीचला मस्त टाटा बाय बाय केलंय आणि परतीच्या वाटेने निघालंय। सकाळी हे येतानाच मी बस स्टँडवर रिटर्नच्या बसचे टाइम विचारूनच इलेलंय आणि जाताना तर रस्त्यात एक पण रिक्षा भेटत नव्हती। पुढे अर्ध्या रस्त्यात गेल्यावर रिक्षा भेटतात ह्या आशेवर मी चालत तर निघालेलंय, पण बघता बघता मी चालतच स्टँड मध्ये इलंय आणि देवगड वरून माका फोंडा बस भेटली, त्या बसने मी संध्याकाळी घरी इलंय।